तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आहे ना? हा, मजेत असाय पाहिजे. तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी, जी फॅमिली आनंदी तर आपण आनंदी, अशा मताचा मी आहे बरं का. तर बघा, आज सकाळ सकाळ चिरचिर पाऊस झाला, उघडला पण कडक ऊन पडलंय. आता आपलं काम चालू आहे बघा, पिराचा शेंडा मारायला. कारण आता सेटिंग व्हायला लागले, कळी निघायला लागली. पहिला टप्पा थोडा फेल गेला पावसामुळं, कळी गळली. तर शेंडा मारून अजून कळी काढायची, ही असा कवळा शेंडा मारायला. तर आता पेरू चालू झाल्यानंतर थोडं थोडं टाकाम टिकाम काय तर होतंय ना. शेंडा मारायला जरा वेळ लागतो पेरूचा. तर तुम्ही कोणी पेरूची झाडं लावली ती का सांगा कमेंट करून. आज सकाळपासून काय व्हिडिओ काढायला जमलं नाही, बाकीचे काम असतील काय तर, असा विषय आहे. आणि बघा, ही डुप्लिकेट झाड राहायला लागले पेरूच. कोणाला ओळखू येते का सांगा? पेरूचं डुप्लिकेट झाड कसं ओळखायचं कमेंट करून सांगा. तरी पण ह्याला माल लागतोय बरं का, पण कमी प्रमाणात लागतोय. क्रॉस मधलं झाड आहे, क्रॉस क्रॉस. त्याला फुट्या कमी राहते त्या फांदीच्या. बुडातनं फुटे येतात, फांदीला फुट्या जरी असले तरी. हे बघा, हे मादी पिकाचं आहे. हे जे फांद्या बघा कसे आहेत, आणि ते बघा, असं बऱ्यापैकी फरक आहे. आणि जेवढी जेवढी नर जातीची लागली होती झाडं, तेवढी सगळी उपसली. जवळजवळ गेल्या पिकाला 29 झाडं उपसली होती. पहिलं पीक होतं, पण त्यातनंही चुकून राहिलं होतं. ते पानावरनंही लगे लक्षात येतं बरं का, कशा प्रकारचं झाड आहे, नर आहे, मादी आहे, क्रॉस आहे. पानावरनं लक्षात येतं. पण ही चुकून राहिलेलं आहे, नजर चुकीनं राहिलेलं आहे. तर तुमच्यात कोणत्या जातीचं पेरू आहे इथं ती पण सांगा. आमची ही जात आहे बघा, पिंक तैवान. पेरूचं पैसे होतात बरं का, थोडं कष्ट केलं तर. तोट्यात काय जात नाही, असं पेरूचं पीक आहे. आता वारं पण सुटलंय, ऊन पण पडले. तर जवळ 10 10:30 वाजत आले असतील. बघते, हां, 10:30 पावणे 11 झालेतच. थोडा वेळ शेंडा खोडायचा, पुन्हा जायचं बाकीचं काहीतरी उद्योग बघायचा. नुसतंही पण बघून चालत नाही, सगळीकडे थोडं थोडं लक्ष ठेवायला लागते ना. असं आपला उद्योग आहे बघा. हे पहिल्यातल्या सेटिंग झालाय पेरू. त्या झाडाला आहे बऱ्यापैकी सेटिंग झालेला आहे. ह्याला फम लावाय आले, फम लावतो थोड्या वेळानं घेऊन. फम आहे आपल्या घरी शिल्लक. गेल्या वर्षी आपण एक गाडी अख्खी मागवली होती फमची दोघात. धन्यवाद.